नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये चपाती टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. तर याचे आपल्याला काय बनवायचे आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर इथं गव्हाचं पीठ घ्यायचं, छान असं गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं. यामध्ये मीठ घालायचं आणि पाणी टाकून छान असं मळून घ्यायचं. तर इथे हे पीठ आहे ना, ते आपल्याला जरासं घट्ट मळून घ्यायचं आहे. नेहमी आपण चपात्याला जसे पीठ मळून घेतो त्यापेक्षा थोडंसं आपल्याला इथे घट्टसर आपल्याला इथे हे पीठ मळून घ्यायचं आहे. पहा, चपातीपेक्षा थोडंसं घट्ट इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. पहा, या पद्धतीने मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ थोडंसं आपण साईडला ठेवून देऊयात आणि आता इथे आपण काही भाज्या चिरून घेऊयात. भाज्या पहा, इथे मी कांदा, लसूण, आले, कोथिंबीर आणि कोबी घेतलेला आहे. तर हे सर्व भाज्या आपण बारीक बारीक अशी चिरून घेऊयात. कांदा पहा, आपल्याला असा उभ्या आकारामध्ये चिरून घ्यायचा आहे आणि यानंतर कांदा आपल्याला सुटसुटीत मोकळा करून घ्यायचा आहे. पहा, इथे मी कांदा अगदी बारीकसर असा मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेला आहे. आता कोथिंबीरसुद्धा आपण अगदी बारीक बारीक अशी चिरून घेऊयात. तर पहा, या पद्धतीने मी कोथिंबीर अशी पकडलेली आहे आणि आता मी ही कोथिंबीर अगदी बारीक बारीक अशी चिरून घेत आहे. पहा, इथे मी एक शिमला मिरची घेतली होती, त्याचा फक्त अर्धाच भाग मी इथे वापरलेला आहे. आता कोबी जेवढा लागेल तेवढाच घ्यायचा आणि अगदी बारीक बारीक असं कापून घेऊयात. तुम्हाला हवे तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्यासुद्धा घालू शकता. यानंतर पहा, इथे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. तर इथे मी चपातीचा गोळा घेतलेला आहे. हा गोळा कोरड्या पिठात बुडवून घ्यायचा आणि याची जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची. चपाती छोटीच लाटून घ्यायची आहे, मोठी चपाती लाटून घ्यायची नाही. अगदी जाडसराची याची आपण चपाती लाटून घेऊयात. जाडसर अशी इथे चपाती लाटून घ्यायची आहे, कारण पाण्यामध्ये आपण शिजवताना चपाती तुटत नाही किंवा फाटत नाही. आता पहा, कढईमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. पाणी छान उकळलं की यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं. पहा, 1 चमचा तेल टाकल्यानंतर यामध्ये आपण जी लाटलेली चपाती आहे ती सोडून घ्यायची. एक एक करून यामध्ये चपाती सोडून घ्यायची आहे. गॅस इथे आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि आता मध्यम गॅसवरती आपल्याला ह्या चपात्या छान अशा उकळून शिजून घ्यायच्या आहेत. जास्तही शिजत बसायची याला गरज नाही. अगदी 3 ते 4 मिनिटात आपली ही चपाती पटकन शिजली जाते. पहा, चपाती आपली छान इथे अशी शिजून तयार झालेली आहे. आता ही पाण्यातून छान अशी नितळून घेऊया. पाण्यातून नितळून काढून घ्यायची आहे. याला गार होण्याकरिता ठेवून द्यायचं. गार झाल्यानंतर पहा, याच्या आता चाकूच्या मदतीने किंवा आपला हा जो कटोर आहे त्याच्या मदतीने आपण याला असे कट करून घेऊयात. छान असे याचे नूडल्स पाडून घेऊयात. पहा, या प्रकारे मी याचे नूडल्स पाडून घेत आहे. अगदी छान अशी लांब सडक असे इथे आपले नूडल्स तयार झालेले आहेत. तर तुमच्या लक्षात आलेच असेल की आपण गव्हाच्या पिठापासून नूडल्स बनवणार आहोत. तर मार्केटमध्ये जसं नूडल्स भेटते चायनीज वगैरे, त्याच प्रकारे आपण आज इथे बनवणार आहोत. तर इथे आपले नूडल्स तयार झालेले आहेत. आता गॅसवर कढई ठेवायची. कढई छान अशी तापली की यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं. तेल गरम झालं की यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा. पहा, कांदा टाकून छान असा लालसर होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा. यानंतर यामध्ये बारीक असं चिरलेलं आलं लसूण घालायचं. यामध्ये आलं लसणाची तुम्ही पेस्टसुद्धा करून टाकू शकता. इथे मी बारीक बारीक कापून यामध्ये घातलेलं आहे. तर कांदा आणि आलं लसूण आपण छान असे तेलात परतून घेऊयात. छान असं याला सोनेरी कलर येईपर्यंत आपण परतून घेऊयात. अगदी पूर्णपणे आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा नाही, याला छान असा लालसर येईपर्यंत फक्त परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली शिमला मिर्च आणि बारीक चिरलेला कोबी घालून घेऊयात. पहा, कोबी आणि शिमला मिरची घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं याला शिजवून घ्यायचं आहे. जास्तही शिजवून घ्यायचं नाही, अगदी थोडंसं याला शिजवून घ्यायचं आहे. पहा, यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्या ह्या ज्या भाज्या आहेत त्या लवकर शिजल्या जातात, परतल्या जातात. यामुळे आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये शेजवान चटणी घालायची आहे. 1 चमचा इथे मी शेजवान चटणी यामध्ये घातलेली आहे. यानंतर पहा, शेजवान चटणी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा टॅमॅटो सॉस घातलेला आहे. तर पहा, टॅमॅटो सॉस आणि शेजवान चटणी घालून छान असं परतून घेत आहे. तर तुम्हाला यामध्ये सॉसचा जर वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला यामध्ये सॉस घालायचे नसतील तर तुम्ही नाही घातले तरी चालतील. तर पहा, इथे मी छान असं परतून घेत आहे.
छान असं परतल्यानंतर यामध्ये बारीक केलेल्या चपातीचे नूडल्स घालून घेऊयात। पहा, सर्व नूडल्स मी यामध्ये घालून घेतलेले आहे। आता हे नूडल्स आपण छान असे यात परतून घेऊयात। तुमच्या घरात जर तिखट जास्त खात असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकलं तरी चालेल। इथे मी लाल तिखट घातलेलं नाही, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखटसुद्धा घालू शकता। तर पहा, छान असं आपण याला परतून घेत आहोत, एकजीव करून घ्यायचा आहे। मार्केटमध्ये जसे विकत भेटतात अगदी तसेच घरामध्ये पौष्टिक असे हे नूडल्स तयार होतात। अगदी तीच चव आणि अगदी पौष्टिक असे हे नूडल्स आपण तयार करू शकतो घरामध्ये। तर तुम्हीसुद्धा हे नूडल्स एकदा घरामध्ये नक्की ट्राय करून पहा। तुमच्या लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना देखील हे नूडल्स खूपच आवडतील। आता 2 ते 3 मिनटं अगदी बारीक गॅसवर आपल्याला हे नूडल्स छान असे परतून घ्यायचे आहेत, शिजवून घ्यायचे आहेत। तर पहा, इथे आपले गव्हाच्या पिठाचे नूडल्स तयार होत आहेत। आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, एकजीव असं याला परतून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। तर पहा, इथे आपले गव्हाच्या पिठाचे नूडल्स तयार झालेले आहेत। पहा, घरच्या घरी आपले गव्हाच्या पिठाचे नूडल्स तयार होतात, चपातीचे नूडल्स तयार होतात। जर का घरच्या घरी आपण मार्केटसारखे नूडल्स तयार करू शकतो तर बाहेरून नूडल्स विकत आणायची काहीच गरज नाही। तर पहा, नूडल्स आपले तयार झालेले आहेत। आपण आता नूडल्स एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर पहा, एका प्लेटमध्ये हे सर्व नूडल्स मी काढून घेत आहे। यानंतर पहा, मार्केटमध्ये आपले जसे नूडल्स भेटतात त्यापेक्षाही अधिक पौष्टिक आपण घरामध्ये नूडल्स तयार करू शकतो। तर मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील। व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की कळवा। जाता जाता एक लाईक नक्की करा आणि आपल्या घरगुती रेसिपी या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि परिवारासोबत ही रेसिपी एकदा नक्की शेअर करा। मला खात्री आहे की यांना देखील ही रेसिपी खूपच आवडेल। आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।